झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्लीमध्ये आज सामान्य नागरिक रस्त्यावरती उतरलेले दिसत आहेत। रायसिना हिल्स असू दे किंवा इंडिया गेट असू दे, या ठिकाणी दिल्लीकरांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्याचबरोबर आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दिल्लीकर रस्त्यावर उतरलेले दिसत आहेत। अजूनही दिल्लीकर आपल्या मागण्या मांडण्यासाठी तिथेच आहेत। पोलिसांनी काही वेळापूर्वीच या आंदोलनकर्त्यांवरती लाठीचार्ज केला, त्याचबरोबर अश्रुधुराच्या नळकांडाही फोडण्यात आल्या। मात्र तरीही या आंदोलनकर्त्यांची मागणी कायम आहे। आंदोलनकर्ते अजूनही तिथेच आहेत आणि मोठ्या संख्येनं दिल्लीकर रस्त्यावरती उतरलेले दिसत आहेत। जनतेच्या मनातल्या उद्रेकाचा, आक्रोशाचा आणि एकूणच संतापाचा हा सकाळपासून आपण पाहतोय। दिल्लीकर जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेली दिसतीये। या बलात्कार प्रकरणी कोल्हापुरातील विद्यार्थिनींनीही संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत। आपण पाहूयात कठोर कायदे करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दिल्लीमध्ये 23 वर्षीय युवतीवर बलात्कार करण्यात आला, गँगरेप करण्यात आला। त्याच्यानंतर संपूर्ण देशभरात संतप्त अशा प्रतिक्रिया उमटत आहेत। दिल्लीच्या रस्त्यावर सगळ्या मुली उतरलेल्या आहेत। सगळीकडे संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। कोल्हापुरातल्या काही युवती आहेत माझ्यासोबत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया विचारूत की त्यांच्या याबद्दलच्या भावना काय आहेत। मला सांग की दिवसाढवळ्या अशा प्रकारे घटना वारंवार घडत चाललेल्या आहेत आणि दिल्लीचा जो प्रकार आहे तो अत्यंत असा माणुसकीला काळीमा फासणारा असा जो प्रकार आहे, त्याबद्दल तुला काय वाटतंय? मला वाटते की समाजामध्ये पुरुषांच्या पेक्षा महिलांना जास्त मत असतं, पण महिलांना हवे तसे संरक्षण मिळत नाही या समाजामध्ये। याच्याबद्दल काहीतरी कायद्याने काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे। मला सांग की ही जी घटना आहे ती अत्यंत अशी काळीमा फासणारी अशी घटना आहे। यातले जे आरोपी आहेत त्यांना कशा प्रकारे शिक्षा व्हावी तुला वाटते? त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि भारताच्या कायद्यांचं काम हे निकृष्ट दर्जाच्या यातून स्पष्ट होतं। ही दिल्ली रेप केस ही पहिली केस नसून अशा भरपूर केसेस झालेल्या आहेत आणि त्यांना काही गुन्हा झालेला नाही। त्यांना काही फाशीची शिक्षा जर दिली असती तरी दिल्ली रेप केस झाली नसते। दिल्लीत झाली ही घटना खूप लज्जास्पद आहे आणि खूप वाईट आहे ती। त्यामुळे त्या आरोपींना फाशीच झाली पाहिजे, त्याच्यासाठी दुसरी शिक्षा असूच शकत नाही। आणि आपले कायदेही पहिल्यांदा आपले कायदेही व्यवस्थित करायला पाहिजेत, कारण आम्ही स्टॉपला उभारलेलो असतो कॉलेजला यायला तरी सुद्धा पाठीमागं पोरं टवाळक्या करत असतात। आम्हाला नेमकं आम्ही जायचं कॉलेजला की नाही जायचं हेच आम्हाला कळत नाही। त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की यासाठी कायदा करायला पाहिजेत आणि त्या मुलांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही। दिल्लीच्या घटनेचे पडसाद जे आहेत ते मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतामध्ये उमटतात। कोल्हापुरातल्या सुद्धा मुलींच्या मध्ये त्याच भावना आहेत। जोपर्यंत बलात्कारित लोकांना फाशीची शिक्षा देत नाहीत किंवा अशा प्रकारचा कायदा केला जात नाही तोपर्यंत त्याच्यावर वचक बसणार नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्याध्यक्ष प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर। आपण देशभरातून या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। अशा गुन्ह्यातल्या आरोपींना कडक शिक्षा असावी। आपण बघितलं कोल्हापूरमध्ये तर या सगळ्या प्रकाराबद्दल फाशीची शिक्षा अशा आरोपींना द्यावी अशी प्रतिक्रिया व्यक्त होतीये। कुठेतरी सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा अशीही या जनतेची मागणी आहे। न्याय मिळायला वेळ का लागतोय, या आरोपींना शिक्षा व्हायला वेळ का लागतोय, असा सवाल आता सामान्य जनता रस्त्यावर उतरून विचारतीये। आपण पाहतोय अजूनही हे आंदोलक ठिय्या मांडून आहेत। या संपूर्ण आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचे फवारे मारले। मात्र आंदोलनकर्ते अजूनही तिथेच ठाण मांडून बसलेले आहेत। संपूर्ण न्याय मिळेस्तोवर हे आंदोलन सुरूच राहील असं एकूणच आता तरी आपल्याला दिसतंय। आंदोलनकर्ते अजूनही त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत। सकाळी सुद्धा पोलिसांनी लाठीचार्ज केला होता, त्यानंतर थोडंसं वातावरण निवळलं होतं। मात्र संध्याकाळी पुन्हा एकदा वातावरणात तणाव जाणवायला लागला आणि त्याचं पर्यवसन आपण बघितलं। पोलिसांनी लाठीचार्ज केला या आंदोलनकर्त्यांवरती। आता आंदोलनकर्ते अजूनही तिथेच बसून आहेत। वी वॉन्ट जस्टिसच्या घोषणा या आंदोलनकर्त्यांकडून दिल्या जात आहेत।
सर्वसामान्य दिल्लीकर या आंदोलनात सहभागी झालेले दिसत आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाकडून या आंदोलनाचं नेतृत्व केलं जात नाहीये, तर सर्वसामान्य दिल्लीकर यात सहभागी झालेले दिसत आहेत. अगर आप बैठ जाएंगे तो हम एक बड़ी सी पार्टी नहीं कर सकते ना, बट हम अपील हम दर्ज करेंगे बात, हम उसके हिसाब से करेंगे कि हाँ. पाहतोय सामान्य दिल्लीकर या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत. कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळालाच पाहिजे ही मागणी दिल्लीकरांची आहे. दिल्लीकर सुरक्षित नाहीत, दिल्लीकर महिला सुरक्षित नाहीत आणि त्या सुरक्षेची मागणी दिल्लीकर नागरिक इथे करतायत. अजूनही या नागरिकांचा आपण सुरक्षित आहोत याच्यावरती विश्वास बसलेला नाही. सरकारकडून त्यांना तसा विश्वास अजून दिला गेलेला नाहीये आणि त्यामुळेच या दिल्लीकरांनी तिथेच ठाण मांडलेलं आहे. संपूर्ण न्याय मिळेपर्यंत तिथून हे दिल्लीकर हटणार नाहीत असंच सध्या तरी दिसतंय. बात इंडिविजुअल केस की नहीं है ना, बात ये कि डर आना चाहिए. डर नहीं है तो इंसान क्या हुए. इस केस के बाद 4 केस हुए, डर नहीं. सुप्रसिद्ध लेखिका मुक्ता मनोहर सध्या आपल्या संपर्कात आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. मुक्ताजी, काय सांगाल? अत्यंत दुर्दैवी असा हा प्रकार होता आणि त्यानंतरही सरकारकडून कोणतंही ठोस पाऊल उचललं जाताना दिसत नाहीये. काय आपण एकूण या सगळ्या परिस्थितीबद्दल भाष्य कराल? नाही, हे अशी कडी आहे. या सतत घटना होत आहेत, गेल्या सातत्याने वर्षभरामध्ये होत आहेत आणि जे स्टंटच्या नुसत्या स्लोगनचा आपल्या आहेत तर त्या बरोबर नाहीत. म्हणजे हँग करा, म्हणजे आज आपल्याकडे 25 मिनिटाला एक बलात्कार होतो. दलित बाळांवर मोठ्या प्रमाणात बलात्कार झालेले आहेत आणि संसदेमध्ये एखादा इश्यू घेऊन असं खूप मोठं प्रसंग इतका वाईट आहे. आणि ही गुंडगिरी कोण पोचतंय सांगा ना तुम्ही मला, की जे परवाच्या दिवशी एका पत्रकारांनी छेडछाडीच्या विरोधात आवाज उठवला तर त्याला पंजाबमध्ये बेदम मारहाण झाली. तर टीव्हीवरती NDTVवरती त्याची मुलाखत झाली. म्हणजे छेडछाड करण्याला विरोध केला म्हणजे ठीक आहे, त्याला माफी तर नाहीच, पण याही बाबतीमध्ये सुरुवात कुठून झाली? झी 24 तास एक पाऊल पुढे.